आज सकाळी ना मी शेवग्याच्या झाडाची छान अशी कवळी कवळी पानं घेऊन आले होते. म्हटलं चला याच्यापासून ना आपण शेवग्याची पावडर बनवून घेऊया. इंटरनेटवर ना खूप मोरिंगा पावडर आणि याचे ना खूप फायदे ऐकले होते. म्हटलं चला आपणही बनवून बघूया. आणि तेवढ्यात मला काय दिसलं, हा मधमाशाचा पोळा. बापरे, खूपच माशा उठल्या होत्या. आता म्हटलं बाकी झालेलं आहे, चला आता नाश्त्याचं बघूया. किचनमध्ये आले आणि मस्तपैकी इडली लावली होती. म्हणलं आज नाश्त्यामध्ये ना मस्तपैकी इडली आणि चटणी बनवूया. सॉफ्ट अशा इडल्या बनवल्या होत्या आणि त्याचबरोबर नारळाची आणि शेंगदाण्याची मी चटणी बनवून घेतली होती. धुतलेला पाला उन्हामध्ये वाळायला ठेवला. म्हटलं आता हा 2 दिवस चांगला वाळून देऊया. तेवढ्यात मी गेले होते फुलं आणण्यासाठी. आता म्हणाल हे वेगळंच झाड आहे, तर हे आमच्या शेजारच्या काकूंचं आहे, त्या गेलेल्या आहेत गावी, म्हणून त्यांची पण फुलं माझीच आहेत. मग काय, माझ्या झाडाची पण काही पांढरी फुलं घेतले आणि म्हटलं चला आता छान सुंदर अशी देवपूजा करून घेऊया. आज देवघरात लाल आणि पांढरी दोन्ही फुलं होते. मग नंतर पुन्हा लागले स्वयंपाकासाठी. आता सकाळी इडली चटणी बनवली असली म्हणून त्याच्यात तर काय भागत नाही, स्वयंपाक तर बनवावाच लागतो. मग स्वयंपाकामध्ये बनवली होती कारल्याची कापं आणि मस्तपैकी मटकीची भाजी. आता छान अशी मटकीची भाजी ते बनवली होती. आणि आजचा दिवस पूर्ण स्वयंपाक, किचन आणि यामध्येच गेलेला आहे. बाहेर बघते तर काही ते बापलेकाचं ना मस्तपैकी सायकलचा काहीतरी खोलफिटारा सुरू होता. चिरंजीव सांगत होते आणि मिस्टर ते करत होते. तेवढ्यात ना आली तिकडनं गौमाता. तिला चपाती देऊन संपवला असं काही दिवस. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.